मंडळी, उपवास म्हटलं की आपण नेहमीच साबुदाणा खीर बनवतो. परंतु साबुदाणा हा आपल्या शरीरासाठी चांगला नाही आणि उपवासामध्ये तर तो पचण्यासाठी खूपच जड असतो. तर आज आपण त्याला पर्याय म्हणून मखाना खीर बनवतो, जी बनवायला खूपच सोपी, फक्त 5 मिनिटांमध्ये कसलीही पूर्वतयारी न करता बनून तयार होते आणि आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक, भरपूर कॅल्शियम आणि न्यूट्रिएंट्सनी भरलेली. तर सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि त्यामध्ये 2 वाटी मखाने ॲड करून त्याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं. रोस्ट करताना गॅसची फ्लेम ही कधीही कमीच ठेवायची, कारण मखाने खूप हलके असतात आणि ते लवकर जळू शकतात. आपल्याला जोपर्यंत मखाने क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. मखाने व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत, त्याला बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर सेम पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचे काप त्यालाही व्यवस्थित फ्राय करायचं. ह्या ठिकाणी मी फक्त बदाम आणि पिस्ता ह्याचे उभे काप करून त्याला 1-2 मिनटं तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलं. ड्रायफ्रूटला तुपामध्ये फ्राय केलं की त्याचा स्मेल खूप छान येतो. ड्रायफ्रूटला बाजूला काढून घेतल्यानंतर सेम पॅनमध्ये अर्धा लिटर दूध ॲड करायचं. दूध जोपर्यंत बॉईल होतंय तोपर्यंत जे आपण बाजूला ठेवलेले मखाने होते थंड करण्यासाठी, त्यातले अर्धे मखाने हे मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचे. त्यासोबतच थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे, बदाम, काजू, पिस्ता आणि 2 ते 3 विलायचीचे तुकडेसुद्धा, कारण की विलायचीमुळे आपल्या बासुंदीला खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर त्याची एक फाईन पावडर बनवून तयार करून घ्यायची. तोपर्यंत दुधाला छानपैकी बॉईल आलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 केशरच्या काड्या ॲड करायच्या, त्याही मिक्स करून घ्यायच्या आणि अर्धा लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर ॲड केली होती, तीही ॲड करून घ्यायची आणि साखर व्यवस्थित विरघळल्यानंतरच मिक्सरमधून बारीक केलेली मखाण्याची पावडर थोडी थोडी करून ॲड करायची आणि त्याला मिक्स करत राहायचं. म्हणजे त्याची कुठेही गुठळी बनणार नाही आणि दुधामध्ये मखाना पावडर ही व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. ह्याचा आपल्या दुधाला खूप छान असा फ्लेवर येतो. पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर राहिलेले जे अर्धे मखाने होते ते आपण वरतून ॲड करायचे आणि त्यासोबतच जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते तेही ॲड करून घ्यायचे. ह्या सर्व मिश्रणाला 1-2 मिनटं छानपैकी बॉईल येऊ द्यायचं. तोपर्यंत साईडलाच आपण कॅरमलाइज्ड शुगर बनवतो, त्यामुळे त्याला छानपैकी बासुंदीचा असा कलर येतो आणि छान फ्लेवरसुद्धा येतो. त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 2 चमचे साखर ॲड केली होती आणि त्याला मीडियम गॅसवर छानपैकी कॅरमलाइज्ड होऊ दिलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करायची आणि कॅरमलाइज झाल्यानंतर ती मेल्टेड साखर आपण खीरमध्ये ॲड करायची आणि तुम्ही बघू शकता आपल्या खीरला एकदम बासुंदीसारखा कलर पण आलेला आहे आणि ह्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने ही मखाना खीर नक्की बनवून पहा. कॅरमलला आपल्या बासुंदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मंडळी, तुम्हीही मखाना खीर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.